श्री काशीखंड अध्याय 69. श्री गणेशाय नमः. आता अगस्तीने स्वामी प्रार्थिला, म्हणे शिव कैसा कोपारूढ झाला आणि वीरभद्र कैसा उद्भवला ते निरूपा मज. यागी दग्धली उसा जाणुनी, तव आनंदला तो नारद मुनी. मग त्वरावंत कैलास भुवनी, नंदी पुढे गेला पै. लवड सवडी दक्षाचेनी रागे, नंदी भूते टाकून या मागे. मंदिरी धुंडीतसे मनोवेगे, तव तेथे शिव नाही. मग तो क्रमिता झाला तेथुनी, तव शिव होता निरंजनवनी. नारद पाहे तव तो आसनी, ध्यानस्थ असे. मग विचारी तो विधी नंदन, म्हणे पहा याचे कैसे ध्यान. याचे लक्षण कळे कैसे कवण, मंत्र जप साधी. आता म्या असावे जी उगे, तरी हा ध्यानी क्रमिल युगे. मग नारद ओसरला मागे, षोडश पद. मग वाम करत रहाटिला वदनी, ते स्वरे उद्भवली महाध्वनी. मग शंकर विसर्जी ध्यान ते क्षणी, तया दीर्घ शब्दे. ध्यान विसर्जुनी उमाकांत, शब्द ऐकिला महाद्भुत. देखिला विरिंची नाथाचा सूत, नारद मुनी. मग जवळी पाचारिला शंकरे, नारद आश्वासिला दश करे. मग प्रश्निता झाला प्रत्युत्तरे, त्रिपुरांतक तो. म्हणे कवने गांजिले गा मुनी, स्वर्गी की पाताळी मृत्युभुवनी. तव तो आक्रंदे दीर्घध्वनी, न बोले शिवासी. समीर कोंदलासे घ्राण स्वरी, चक्षु प्रवाहती पूर्ण नीरी. क्षण क्षणापुसे त्रिपुरारी, कवने गांजिले सांग पै. मग नारद म्हणे गा भस्मधारी, तू नागवलासी असती मंदिरी. दाक्षायणी दग्धली अध्वरी, प्रजापतीची या. भवानी गेली दक्ष यागासी, कोणी सन्मान न करीची ती येसी. दक्षे निर्भरस्थिली ते कैसी, महाऋषी देखता. चारिधई तुमचे नामस्मरण, यागी न देखे रुद्र भाग गदाण. दक्षे हरिला तिचा मान, मग त्यागिले शरीर. विभूती जोगवटा उरलासी शिवा, आता क्रमावया मोकळा आघवा. भिकारी झालासी रे महादेवा, दैवे दौडिले गिरिजाधन. ऐसी नारद मुनीची प्रत्युत्तरे, एकाग्र परिसिली शंकरे. मग जाणोनी प्रळयींचा वैश्वानर, निकरे आवाहन केला पै. प्रकटली क्रोधाची महाचळाळी, की विष होते शेषाचे कंठनाठी. तो प्रळयांती फुंकोणी पातळी, दगदी जैसी सप्त पाताळे. की सृष्टी संहारावया गबस्त, प्रळयी होतसे द्वादशादित्य. सप्तद्वी पवती खंडे पर्वत, संहारी निमिषांत. की 21 स्वर्ग मंडळे, दग्धी तो चक्षुची या महाज्वाळे. ऐसा तो तमो गुण जाश्वनिळे, अंगीकारिला पै. शेषकष्ठींचा जो अग्न, आव्हानिता करी विध्वंसन. आपण साक्षीत्वे त्रिनयन, गार्हपत्याग्नी बोलिजे. ऐसे त्रय अग्नीचे होय आवाहन, ते निमिष मात्रे दग्धी त्रिभुवन. विश्वंभर त्याहुनी कोटी गुण, क्रोधायमान जाहला. तिजा नेत्र उघडिला तत्काळी, तेने शीतकर पोळला जी भाडी. ते अद्यापि साक्ष शशी मंडळी, कलंक म्हणती. दक्षाचा शाप होता जी चंद्रासी, तेने झोंबला नेत्र दीप्तीसी. रोहिणी तेजोनी कृत्तिकेसी, प्रीती केली होती तेने. ई तुका वृत्तांत तेथे वर्तला, तव नंदी भूता सहित आला. अवघा सैन्य भार शिवे देखिला, त्याची क्रोधा माझी. देखे एकदाची सर्वांगे पोळली, एकती शस्त्रे जर्जर झाला शिवाजवळी. न येती राहिली शिव भुवणी. ऐसा कोप उद्भवला शंकरा, रागे विखुरला भस्मरा. जोगवटा तोडूनी व्याघ्रांभरा, फाडिले गजाबर ते. डमरू हानी तला मुष्टी घाती, तेने दुमदुमिली वसुमती. धाके एकवट होऊ पाहती, सप्तही वरुणालय. पाषाण गडबडले गिरीवरी, आसनी स्थिर नोहे त्रिपुरारी. मात्र का छेवली या पृथ्वीवरी, स्वर्गीची या पै. दशभुजी धरिला जटा भारू, त्राणे हानी क्षितितळी शंकरू. भयभीत झाला मेरू, गळाले सत्ववीर्य.
तया मेरुची कामिनी पतिव्रता, जे धरा नामे जंगमस्था वरता. तिने वीर झेलिले गलित होता, महामेरुचे तोची गर्भ राहिला वसुमती. मग ते जन्मली मेनकावती, तिच्या कुक्षी जन्मेल हैमवती. तेची विचारिले शिवे, शिवासी क्रोध या वयाचा भाव. तोची भवानीने विचारिला ठाव, धाके पळाला मुनी राव. नारद पै जटा सुडिली जगन्नाथे, ते क्रमिती झाली ओमपंथे. मग आवाहन केले मन्मथ मथे, क्षिती जटा शिखरी. शिवे जटात रहाटिली से मेदिनी, ते कडाळली महादीर्घ ध्वनी. की प्रळय मेघाची या दामिनी, उद्भवल्या शतकोटी. ध्वनीमध्ये तृतीय नेत्रींचा, आहवनीय मिश्रित झाला तेजाचा. उद्भवला पुतळा क्रोधाचा, शंकरातुल्या जो मुखे शिवनाम उच्चार. चतुर्भुज महाक्रूर वीर, विशाळ विकट महावीर. वीरभद्र तो जैसा तो शंकर सर्वाभरणेसी, तैसाची उद्भवला सर्व आयुधेसी. बिरुदे पडतसे शिवासी, आपुले मुख वमणी. व्याघ्रांबर त्रिशूळ डमरू, विरूपाक्ष भाळी अमृत करू. भूषण मिरवितसे महीधरू, वासुकी तो मुकुटी शोभायमान. ग्रह तारा सर्वगात्री, लेपिला भस्मरा. श्रवणी कुंडले ज्योती प्रभाकरा, मार्तंडा तुल्य पै. अधरी जैसी वैदुर्याची शोभा, दशनी मिरविता ती गंधर्व गर्भा. स्तंभ दिसे पडतया नभा, ऐसा ब्रह्म गोळतो. चरणी मिरवत बिरुंदांचा तोडर, चक्षु लोहित जैसे रक्तांबर. दक्षिण हस्ती विद्युलताकार, शोभले खड्ग. वाम भुजी मिरवे त्रिशूळ, दक्षिण करी परशु विशाळ. तीक्ष्ण जैसा वडवाणाळ, सूर्य यागींचा पै. खेटक गदा चक्र महासदण, सावळा भुद्र धनुष्य बाण. क्रूर क्रांतिया सेली चंद्रबाण, सहस्त्र अस्त्रे मंत्रविधी. ऐसा सर्व शस्त्रा विद्या भरित, भस्म धुळी दिसे जैसी उन्नत. मग कर संपुट जोडून प्रार्थित, विश्वंभरासी अंजली जोडून या चरणा. म्हणे जय जयाजी भाललोचना, जी हंकारिले किमर्थ भज भृत्यासी. ऐसे वीरभद्रे प्रश्निले गौरवे, मग शंकर निरूपी सात्विक भावे. वीरभद्रासी आज्ञा केली शिवे, शांत शब्दे. तव स्वामीसी वदे अगस्ती मुनी, अति कृपावंत झाला शूळपाणी. वीरभद्रासी मधुरवाणी, वदता झाला काय तो. तव षण्मुख म्हणे गा महाप्रश्निका, मित्रावरुणाचिया कुलतिलका. शांती गुण प्रकटला त्र्यंबका, तो कैसा आता. अय अग्नी क्रोध आटिला कैसा, ध्वनी शंकराची जे यंत्रमुसा. तेथे क्रोधाग्नीचा ओतला ठसा, वीरभद्र क्रोधाचा ओतिला. मग तो शिव शांत रूप झाला, वीरभद्रा प्रतिवदला तो ते कवण आज्ञा. आता तू माझी आज्ञा स्वीकारी, वहिला जाई दक्षाचे अध्वरी. त्या यागी तू पूर्णाहुती करी, दक्ष शिराची पै. तेथे जे रुद्र भागा विरहित, अवदाने भक्षेनी झाले तृप्त. त्यांचे वमऊनी काढावे अंत, ऊर्ध्वपाद अघोमुखे. यागी वळंघावे अधोवदन, जैसे योगी साधिती धूम्रवाण. शिवनिंदा जाही केली जाण, ते करावे विदेही. भवानी दग्धली शरीरेसी, तिने देहहूत केला यागासी. ते तुम्ही मागावी प्रजाप्रतीसी, शक्ती आमुची. तो नेदी अत्यंत बरवे, तुम्ही वेदवाक्य सत्य करावे. दक्ष शिर कापुनी होमावे, समस्तांप्रती साक्षीसी. ऐसी आज्ञा करुणी त्रिशूळधर, मग जवळी पाचारिला वीर. मस्तकी ठेविला अभयकर, दिधला पूर्ण मंत्र. विद्या निरूपिल्या अपारा, ज्या जारण मारणी वीरा गोचर. मग वीरभद्र बृहस्पती पुरा, निघता झाला कैसा. सवे दिदले महाद्भूत गण, जे जे अद्भुत शक्तीचे दारुण. निघाले अपार शिवाचे सैन्य, ते कवण कैसे आता. शाख विशाख गोकर्ण शैलादू, भृंगी रिटी मणिमंत मंदू. मृत्युंजय
लय कीर्ती मुख स्कंदू लंबोदर तो, घंटाकर्ण विरूपाक्ष त्रिलोचन मणिमल्ल मयूराक्ष बाण, कुरकुट नैगम नीर दारुण अद्भुत शक्तीचे, ऐसे 8 कोटी गण गण प्रौढीचे, जे जे अद्भुत शक्ती श्रेष्ठ नामांचे, अत्यंत प्रीतिवंत शंकराचे गणची होती. आणि अष्टकोटी महाबळ भैरवादी कहे पंचढळ, ब्रह्मग्रह महाभूत विशाळ औटकोटी, ऐसा 64 कोटी गणांचा भार, मध्ये दळाधिपती लंबोदर, मुख्य नायक अति क्रूर वीरभद्र तो, होतसे वाद्य तुरांचा ताळबंद, गर्जती भेरी मृदंगाचे शब्द, भूते यक्षिणी करीती आनंद, सैन्य निहाळी शिव, ऐसे निर्घोष गर्जती अपार, उतरले मेरूचे दक्षिण पार, नैमिषारण्यी बृहस्पतीपूर देखते झाले, तेथे क्षिप्रा गंगेच्या उत्तर पारी, शिवसैन्य स्थिरावले मेळीकारी, धूम्र दाटला देखती अंबरी, दक्ष यागाचा पै, मग वीरभद्र विचारी तये क्षणी, आलोच स्थापिला जी सर्वगणी, मग बोलता झाला गजाननी वीरभद्रासी वदे गजानन, शिष्ट पाठविजे महाप्रज्ञ, अकस्मात विध्वसिता यज्ञ, हा अनिती विचार, ते भृगु असे महाविंदाणी, म्हणेल मागितली नाही भवानी, मंत्रशक्ती काढितो हवणी, शिवांगणे ते, अत्रि वसिष्ठादी स्वाक्षरी, मंत्रसिद्ध बैसले त्या अध्वरी, म्हणती शिवा विरहित लक्षण भरी, न धरू धैर्य सर्वथा, तो विश्वंभराचा वरद कुमर, इतुके अनुवादला लंबोदर, शिष्ट पाठवूनी पूर्ण विचार, कळविजे तयांसी, मग वदता झाला शैलादू बरवा, आरंभिला निबंधू, एरवी बहुत प्राप्त होतो खेदू, शिष्टे विरहित, तरी त्या मंत्र्यामधी बोली जाणे तो जो सर्वही विधी, ऐसा प्रज्ञ साध्य साधी, पाठवी जे शिष्ट, मग वदता ओत विरूपाक्ष धीर, ऐसा मज भासतसे चंडवीर, जो शिवाची प्रतिशब्दाचा निर्धार, बोलो जाणता, जैसा उडुगणी अत्रि बाळ, की कुलाचला मध्ये सुवर्णाचळ, की चतुर्दश रत्नांत तेजाळ, कौस्तुभ जैसा, की स्त्री रत्ना माझी गुण विशाळ, लक्ष्मी शोभतसे अळूमाळ, की कवी माझी बृहस्पती कुशळ, तैसा हा निश्चित जाणता, सवे भासाक्षी दिजे जीवेदा, की वाचा मध्ये प्रमाणी जे नादा, तो चंडवीर पाठवी जे शैलादा, न भासे आण चित्ती, मग चंडीश निघे तक्षणी, पावला दक्षाची यागस्थानी, तव देखतसे महावेद ध्वनी, गर्जती क्षणी, त्याही तो येता देखिला दुरोणी, त्यासी न बोलती कोणीची सन्मानी, मग तो धीरत्वे जैसा पूर्णमणी, अचळ क्षीरार्णव, चंडवीर म्हणे गा प्रजापती, केवित्वा आरंभिली यागस्थिती, हवणी दग्धिली शिवाची शक्ती, हा तुमचा कोण भाव, सर्व ऋषी बैसले महाज्ञानी, गर्जती वेदाची महाध्वनी, आणि रुद्र भाग ही वंचुणी, मानिला संतोष, कल्पद्रुम इच्छा पूर्ण करी, फळिक फळी वनी लाविजे तयाचे मुळी, हा उपकार त्रैलोक्य मंडळी, कैसा मिरविजे, तुम्ही सर्व देव शंकराधीन, तुम्हासी ऐश्वर जे संपूर्ण, तो सर्व ही शंकरची प्रसन्न कैवल्यदाणी, जयाची स्मरण मात्रे, पराभवती मनोमळतापत्रे, त्या दाक्षायणी वरे त्रिनेत्रे, काय जी पीडिले तुम्हा, दक्षवदेजी चंडवीरा, स्वामी आम्ही स्वस्थ का नसो आपुले धामी, शिवे पिडिले म्हणोनी होमी, शरीर घातले भवानीने, सर्व कन्या देखिता मनोहरा, आणि भवानीसी पाहिजे भस्मरा, म्हणोनी तृप्त केले अध्वरा, करी शरीराहुती ते, चंडवीर विज्ञापी सर्व नीती, परिणमानीची तो दक्ष प्रजापती, चंडवीराचे शब्द सुगंध जाती, न रुचती दक्ष वायसा, तेव्हा दक्ष वदे त्या शिवगणा, म्हणे परिसे गा चंडवीरा सुज्ञाना, तुम्हा दिगंबरासी कुलांगणा, सहजची न पाहिजे,
तुम्ही रुद्राक्ष मालिका लेऊनी सर्वांगी भस्म धुळी लावूनी राजधामे योगो त्यागोनी स्मशानी अत्यंत प्रीती असे तुम्हा दिव्य रथ वाजी प्रहरुणी आरूढ होता वृषभासनी आले ती पिसाटांचे भार घेऊनी तरी माघारे जाता जो शिवाचे भालचक्षी वनी तेनेची दग्धिली दाक्षायणी आम्हासी मागो आले ती भवानी ऐसे कपटी तुम्ही आता आले ती तरी स्वभावे सैन्यासह केला सासी जावे युद्ध कराल तरी विशेष बर्वे न होईल तुम्हा चंडवीराची जी नीती वचने ती दक्षे मानिली तृणासमाने जैसी विध्वंसिली सुमणे मातंगे सरोवरीन मग चंडवीर म्हणे गा प्रजापती या ध्वराची नवता पूर्णाहुती तो शिडा करील ग्रहस्थांप्रती ऐसे वेदवाक्य तरी न देता शिवाची सुंदरा क्षय झाला जाण तुझी आशिरा पीडा रंभिली गा द्विजवरा महाहविकांसी वीरभद्र आला वीरराओ दक्षा तो फेडील रे तुझा ठाओ पुनरपी स्मरसील महादेव हे भविष्य माझे ऐसे बोलोनी गेला चंडवीर वीरभद्रासी विज्ञापिला विचार आता संग्राम मांडेल थोर तो मजवर नवे मेळीकारे आले दक्षाचे वीर जे जे नामाचे प्रौढीने थोर जयंत आणि भग्नवीर आले युद्धासी भृगु जाणतसे बहुमते जेने कोलिती जाडिली भूते आकांत केला शिववीरांते क्षणैकते काळी आता युद्ध सांगता सविस्तर तरी न सरे तो क्षत्रियाचार पुढे विलंब होतसे थोर शिवकथेसी बहुत शस्त्रांचे वर्णावर्ण बहुत प्रौढीचे वीर दारुण निर्वाण युद्ध झाले पूर्ण वीरा वीरासंसी ते संकलितची परिसी जे श्रोता परी पाहिजे युद्धाची महिमता शिवसैनेसी दिग्पती झुंजता झाला प्रलय आकांत वीरभद्रे पाचारिले जोशी घात पाहिला दक्षरायासी शनिकेतू आहे ती जी धुरेसी तरी दक्ष सापडेल जोशीये मुहूर्त दिधला पूर्ण त्रयोदश घटिका असे प्रमाण मग उठावले शिवसैन्य सुमुहूर्तेसी तव दक्षे पाचारिले पुरोहित आम्ही संपादू यागाचे कृत्य तव पूर्वा वीर महाद्भूत झुंजावया अग्रगण सवे सर्व ही जाता ती दिक्पती यम वरुण मारुत सूरपती नैरत कृषाण आणि गवस्ती महावीर भृगुतो दक्ष सैन्याच्या मध्य प्रदेशी अशुभवाणी माध्यान्ह दिवसी आणि चैत्यवृक्ष त्या ठायासी बोभाट केला तव भरली मुहूर्ताची घटिका अष्टादश पळे षोडश मात्रका मग सैन्य उठावले झाला धोका वाद्यध्वनींचा तव बोलता झाला नंदिकेश्वर युद्धी जिंकीचे पर सैन्याभार परी दुःख विजेना लोकेश्वर समस्त वीर हो ऐसे उठावले शिवसैन्य धुरोळ्याने कोंदले गगन तेने अदृश्य झाला तो दिन पर्जन्य जैसा अंबरी तव वाद्ये ऐकिली द्विजवरी मग समस्त उठावले मेळीकारी शस्त्र सामुग्री रथ कुंजरी उठावले तेही शिववीर गर्जती दीर्घस्वरी की जैसे कल्पांतीचे मेघंबरी महाशस्त्रवृष्टी दक्षवीरांवरी वर्ष ते झाले तेने लोटले अशुद्धाचे ओघ वाहवले अश्वरथ मातंग तव दक्षवीरी केला महावेग उठावले शिवसैन्यावरी तीही शिवसैन्यावरी केला मार वीर उठावले सर्वही क्रूर ऐसे देखुनी नंदिकेश्वरी ठाकला रणी जो त्रिपुरांतकाचे निज वहन जो त्रिविधाकार शक्ती संपूर्ण शिववीरामध्ये तो श्रेष्ठ गण सर्व प्रकारे तव दक्ष वीर उठावला मग भग कोपुण तेने पाचारिला शिवाचा वहन त्यासी वदता झाला ती निपुण त्या रणस्थानी पै भग वदे रे नंदी तृणचरा तवा पृष्ठा भार वाहिजे ढोरा क्षात्र धर्माची या नीती विचारा काय जानसी तू केश्वर कोपला भगावरी जाणा नासापुटी केली महागर्जना कंप सुटला दक्ष सैन्या चालिला भगावरी
तेने धडके पाडिले भद्र जाती, श्रंगे विदारिले अश्वहस्ती. रथ चूर्ण कारुण्या क्षिती दाटिले महावीरा सहित. त्या भगे नंदिकेश्वरा ते त्राणे हानितला मदगदा घाते. तो प्रहार जैसे तरू पर्ण वाते, उडविला नंदीने. मग धाविनला नंदिकेश्वर, जडे हानी तला भगाचा रहंवर. रथचक्राचा केला सहस्त्रचूर, दाटिला क्षितीमध्ये. आता सोहे युद्धाची पद्धती, भगवीर जिंकिला रणक्षिती. नंदीने बांधिला मागिले हस्ती, नेला वीरभद्राजवळी. मग जय जयकार केला शिवगणी, मग भगवीर जिंकिला रणी. गर्जती वाद्य तुराची ध्वनी, करीती पुष्पवृष्टी. तव दक्ष सैनी झाला हाहाकार, शिवदूती नेला रे भगवीर. दक्षवीर झाले चिंतातूर, तव पूषा उठावला. पूषावीर उठावला ते काळी, की तो महागिरी जैसा क्षिती तळी. अर्धसैन्य सवे महाबळी, थोर थोर. मग शिवसैन्य देखिले नयनी, दक्षवीर गर्जती महाध्वनी. पूषावीर आला म्हणोनी, कैसे आल जाता आता. तव ठाकला वीरभद्र रण कर्कश, त्यासी प्रार्थिता झाला चंडीश. मी शांत करीन पूषाचा आवेश, शांत व्हावे तुम्ही. चंडवीरे घेतले शिवगण, मग पाचारीला पूषावीर दारुण. दोघांसी झाले निर्वाण, शस्त्रास्त्री पै. त्राणे हानिती सैन्यास बळा, धड मुंडे पाडिती क्षिती तळा. भुरते वरपडा झाली सुकाळा, रक्त मांसाचिया. त्रिशूळ चक्रे हानिती महात्वरे, अश्वगजांची कापिती शिरे. निर्घोष होतसे वाद्य जगरे, दोडींचा आता सोहा युद्ध प्रकार. पुढे ठाकला पूषावीर, तेने रगडिला परिवार शिववीरांचा. लोटिले शोणिताचे कल्लोळ, जैसे प्रातःकाळींचे रवी मंडळ. तैसे रक्तांबर वीर सकळ, खोंचले घाई. तव चंडवीर पूषवरी चालिला, जैसा गजावरी केसरी कोपला. पूषा पतंग वर पडला, चंडदीपावरी. पूषावरी येता महाबळा, चंडे पाश घातला त्याचे गळा. आसुडुनी आणिला शिती तळा, बांधिला हस्ती मागुता. शिवसैनी झाला जय जयकार, प्राणे स्वस्थ धरिला पूषावरी. हरुषे आलिंगिती शिवकुमार शिवगणांते. तव यागस्थानी गेले दक्षदूत, प्रजापतीसी जाणविती मात. पूषवीर केला जी स्वस्थ, झुंजता चंडवीरे. मग दक्ष झाला विचारिता, पूषावीर नेला जी स्वस्थता. तरी याग कार्य राहिले आता, जाणे लागेल आम्हा. आता धरणे लागेल शौर्य, केवी त्या पिसाटांसी ध्यावा जय. मग शांत केले कार्य यागादिक जे. यागासी करुणिया नमस्कार, दीक्षा विसर्जी दक्षवीर. मग आरंभिला बुद्धी विचार, युद्ध कार्याचा. जामात पाचारिले दिग्पती, त्यांसी आज्ञा करिता झाला प्रजापती. तुम्ही यागी भक्षिल्या आहुती, ते प्रतीती दाखवा आता. महावीर आले रे शिवगण, शिवविरहित भक्षिले भागदान. तो पुरुषार्थ दाखवा नाही तरी वमन, करविती तुम्हा. क्षत्रिय म्हणवी आपणासी, तो पाहुणा जाय परदेशासी. अवसर झालिया वंची युद्धासी, त्यासी भोग निर्याचा. भग आणि पूषा नेले शिवगणी, ते शक्ती बळे आणू सोडवुनी. तव ऐकिली वाद्यध्वनी शिववीरांची, दक्ष शिववीरांचे दळी. तव छत्र देखे वीरभद्राचे मौळी, तेथे दिव्य कौदंड शस्त्रातळी. जाणविती दूत देखती विशाल सुंदर, त्रिनेत्री भस्म लेपिले सर्व गात्री. दक्षे देखिला वीर महाक्षत्री, त्या रणांगणी. पवाडे मल्ल मिरविती त्या दळी, शिवनामे गर्जता ती कल्लोळी. प्रतिशब्द उद्भवती भूमंडळी, योमकुटी पै. ऐसे देखे दक्ष प्रजापती, होते वीर महाद्भुत शक्ती. शेष सैनेसी आला रणक्षिती, दक्ष राजतो. तेथे दक्षरायाचे मेळीकारी, भृगु केलासे दळाधिकारी.
तो दक्ष बंधू जाणतसे कुसरी युद्ध रचनेची. दक्ष राजा पुढे तो भृगुवीर, मंत्रे चेतविला रणी अंगार. तेने दग्धीला भूतांचा भार न धरिती. मग विचारिले शिववीरी, जव भृगु असे दक्ष दळाचा अधिकारी. तववरी प्रजापती सिंहारी सर्वथा नाही. मग तो शिवाचा प्रीतिदूत, तो भृगुवरी आला मणिमंत. उठावला महाद्भूत जैसा वज्रधर गिरीवरी. तो भृगुने देखिला अद्भुत शक्तीचा, तेने स्त्रुवा प्रेरिला हस्तीचा. दंत मोडिला मणिमंताचा, प्रहारे तेने. मग क्रोधे खवळला मणिभद्र, जैसा पंचबाणावरी कोपला रुद्र. की कल्पांती उचंबळला समुद्र, तैसा मणिभद्र कोपला. तेने कर्म केले दुर्धर मग, जैसा शुंडा प्रहारे हानी मातंग. तैसा दळपती भृगुसी भंग, केला मणिमंत वीरे. शिवनामे गर्जे रणमंडळी, दोघांचे महायुद्ध झाले समफळी. तेथे भृगुसी जिंकिले तत्काळी, मणिमंते तेने. मागुती हस्त केले बंधन, बांधिला ऊर्ध्वपाद अधोवदन. मुष्टी प्रहारे पाडिती शिवगण, आणिला वीरभद्राजवळी. मग त्या रणस्थानी होता प्रजापती तयासी, मात जाणविली दूती. भृगुने लाजी अद्भुत शक्ती शिववीरी पै. मग त्या भृगुचिया कैवारा, दक्ष उठावला जी सत्वरा. त्यासी देखोनिया शिवकुमरा, न सावरे हर्षते काळी. तव दक्ष उठावला जी बळे, म्हणे ही जिंकी न पिसाट दळे. जैसा वायुने पर्जन्य उधळे, निक्षेपी वहिला. तव सुमती नामे पुरोहित, तेने दक्षाचा धरिला हात. म्हणे परिये साजी माझी मात, दक्ष राजा तुम्ही. तुमची म्हणे गा महादाणी, ऐसी नोहे राजनीतीची वाणी. भूत्य सतान झुंजिजे, रणी स्वामी येतेने. परचक्र आलिया संपूर्ण तै क्षत्रींची, झुंज विजे आपण. आपण दिजे गौरव गुण, सेवकांसी रणी. ऐसे अरिने आटिले रण सर्व दळ, तरी द्रव्य दिजे आणि कशैल. या परी शांत ओणी परदळ राखीजे आपणा. जरी स्वस्थ असेल शरीर, तरी बहुसाल होती कन्याकुमार. लक्ष्मी कलत्र भृत्य गिरीवर होतील राया. भृत्य सता स्वामी जवळी, तुम्हासी अधिकार नाही रणमंडळी. आम्ही पडली क्षिती तळी, मग कीजे मनोदयो. स्वामीसी पडलिया नष्ट काळ, ते भृत्य चुके झुंजता वेळ. तो सत्याची भोगी निरय मंगळ, पडे 84 लक्षी. दक्ष म्हणे गा पुरोहिता सुमती, हे सत्याची निरूपिली राजनीती. परी हे शिववीर आले असती निर्वाण युद्धासी. आता हाची गा विचार, आम्हा झुंजणे लागेल निर्धार. मग तो प्रसूतिकांत प्रतिमवीर, काय करिता झाला. म्हणून दक्ष उठावला महात्वरे, सवे सैन्य घेतले अपारे. तव गर्जना केली शिवकुमरे, वीरभद्रे पै. ती ध्वनी ऐकिली प्रजापतीने, मग रथी घातली शस्त्राभरणे. निगुती सज्जुनिया शरासने, बैसला रथी. दोघे झाले समदृश्याकारे, दोही दळी लागली वाद्ये तुरे. मग एकमेकांसी प्रत्युत्तरे वदते झाले. वीरभद्र म्हणे यज्ञकारका, आता साहेरे दक्षा शिवनिंदका. तृप्त करीन हे रणभूमिका, तुझिया शोणिते. जैसे त्या वनचरा जंबुका, धुंडीतसे मृगेश अरण्य भूमिका. तैसा आलो रे यज्ञकारका, तुझ पहावया या नगरी. तव तू सापडलासी या नगरी, आता न जासी ब्रह्मांडा बाहेरी. तुझ प्राणांत प्रयश्चित्त देईन तीरी, या क्षिप्रा गंगेच्या पै. तू आदक दिली शिवाची शक्ती, परी न झाली यागाची पूर्ती. आता त्यासी देईन पूर्णाहुती, तुझ्या शरीराची. ऐसी वीरभद्राची प्रत्युत्तरे, दक्षे परिसिली अति क्रूरे. मग उठावला एकसरे, बोलत वीरभद्रासी. म्हणे रे शिवसुता पुरंदरा, घेऊन आलासी भूताची आभारा. परी न तुळती योमीचिया तारा.
मातंडासी पै. मग प्रवर्तला युद्धा कारण मंत्रविधी आव्हानिला संपूर्ण. मग सज्जिते झाले शरासन उभय वर्गते. धनुष्ये झणत्कारिली वज्रमुष्टी मोकली ती महाशस्त्रांच्या कोटी. पृथ्वी आकाशी झाली बाणवृष्टी व्यापले दंगमंडळ. एक तो विरिंची नाथाचा कुमार दुसरा शिवसूत पुरंदर. दोघा झाला क्षत्रियाचार तो मजन वर्णवे. क्रोधे खवळला तो प्रजापती बाण मोकलिले अपरिमिती. ऐसा उठावला करीत शांती सर्व सैन्याची तो. ऐसे देखोनी तो पुरंदर कोपला वीरभद्र शिवकुमार. जैसा तृणावरी चेते अंगार महाशैली पै. दक्षिण हस्ती प्रज्वलित खड्गे छेदित दक्ष वीरांची मुंडे. क्षितितळी पाडीत से रुंडे गिरी जैसे उत्पाटुनी. दोघांची सरली अस्त्रे बाण दोघे असाध्य एकमेका कारण. अगम्य झाले दक्षाचे मरण वार भद्रासी पै. ऐसे नाना शस्त्रे झुंजिनले मग थोर खेडे क्षीण झाले. एकमेकासी अंगे आदळले मल्लयुद्धी परियेसी. मग शस्त्रे टाकुनी क्षितीसी वीरभद्र झटकला अंगेसी. तेने दक्ष धरिला मुक्तकेशी बहुता आवेशे. दोघांचे मल्लयुद्ध हातो फळी दुमदुमली अवघी महितळी. प्रतिशब्द उद्भवती नभो मंडळी थरारले शेष कुर्म. वीरभद्रे दक्ष धरिला मौळी प्राणी प्रहारे हानितला वक्षस्थळी. ऊर्ध्व मुख पाडिला क्षितितळी शिवकुमारे तो. शस्त्रे छेदू पाहे तक्षणी तव बोलिली गगनवाणी. दक्ष मरकंद असे त्रिभुवनी हा वरद विष्णूचा असे. मग वीरभद्र विचारी मणी जेथे कोटी वीर संहारिले चक्रपाणी. किमर्थ वदली हे गगनवाणी असत्य आम्हासी. ब्रह्मकल्पी क्षय विरिंची नाथासी महाकल्पांती नाश होय विष्णुसी. मग तयांचे प्रसन्नतेसी कैसा जयो. म्हणून कोपला वीरभद्र जैसा कल्पांती उचंबळे समुद्र. मग हृदयी देखता झाला छिद्र दक्ष मृत्यूचे. वक्षास्थळी दडपिले चरणे मुष्टी मौळी धरिले दाटीने. कंठनाळ मोडिले शिवनंदने परिप्राणे स्वस्थ असे. शस्त्र शिरे दक्षाचे शरीरी शिरण तुटे कौन्याही परी. मग तो वीरभद्र काय करी ते काळी परियेसा. धरोनिया महाप्रौढी सरीसे शिर मोडी तसे महाअवेशे. तव ते भ्रमे कुलाल चक्र जैसे गरगरा चक्राकार. बाहेरी पडिली चक्षु बुबुळे त्राणे त्राटिली विशाळे. जेवी मंद दिसती चंद्रमंडळे वेधिली ग्रहणी. वक्षास्थळ दडपिले वामचरणी तीर तोडिले जी उभय पाणी. उद्भवली प्रलय मेघांची ध्वनी तेने थरारले योम. दक्ष दंड पडले क्षितितळी निघाली शोणितांची उकळी. चमत्कार झाला रणमंडळी तो परिसी जे श्रोती. जवळी होता दक्ष जामात जो वरुण नामा कर्दमसूत. तो धाविन लाजी अकस्मात विष्णूची आज्ञेने. तेथे दक्षाचे पडले होते शोणित ते वरुणे नेले समस्त. मग ते बहुकाळ पर्यंत होते वरुणाचळी. असो ही कथा सांगू पुढारी दक्षाचे शिर घातले अध्वरी. पूर्णाहुती केली त्या अवसरी स्वहस्ते वीरभद्रे. मग आज्ञा केली शिवगणांसी ते वीर धाविनले वेगेसी. त्याही धरुणी बांधिले महाऋषी याग कारजे. मग धाविनले सैरा वैरा त्यांनी पळता धरिले द्विजवरा. तेथे एकासी आरंभिले मारा याग पात्रेवरी. एक ते ऊर्ध्व पाद अधोवधणी वृक्षी वळंघ विले शिवगणी. म्हणती यज्ञ भाग भक्षिला हवणी शिवाविरहित तुम्ही. शिवाविरहित भक्षिली अवदाणे तेने तुम्हा कृपथ्ये झाली अजीर्णे. म्हणून मात्रा देतो संपूर्णे वमकेश्वराचिया. मग एकाचे उदर दाटिती एक ते भडभडा हवे वमिती. ऐसी ब्राह्मणांची विपत्ती शिवगणी तेथे. आता असोतही विनोद छिद्रे दक्ष शिर हविले वीरभद्रे. मग काय केले महारुद्रे त्या रणमंडळी. वीरश्रिये दाटलासे शिवकुमरू ते नेत्राणे जर्जविला डमरू. मग शिवमंत्राचा केला उच्चारू फुंकिली विभूती. रण पडले होते जे स्थानी तेथे विभूती केली संजीवनी. पवाड मल्ल नाम झाले म्हणून वीरभद्रासी पै. तेथे शिरे जडिली हो प्रेती. वीर उठावले करीत शिवस्तुती
ते शुद्ध केले प्रायश्चिती वीरभद्र खड्गधारी. तेथे शिव निंदकांचा खंड केला, शिवपूजकांसी नाभिकार धिजला. दक्ष व धोणिया जयवंत झाला, वीर महाद्भूत तो. भृगु भग धरिले होते गणी, ते सोडिले दीर्घ पीडा करुणी. मग ते प्रवर्तले शिवस्तवणी, हा भाव विभूतीचा. भृगूचे ओष्ठ रोम तोडून, भग अंध केला नेत्राहून. पूषा वीर केला दक्षिण विहीन, पाडिल्या तयाच्या द्विजपंक्ती. मग धरुणी आणले दिक्पती, मागुती बांधिले हस्ती. वीरभद्र म्हणे तयांप्रती, ऐका उत्तर माझे. जरी तुम्हा जीविताची आशा पूर्ण, तरी आहुती करा रे वमन. रुद्राविरहित अवदान भक्षिले तुम्ही, माग तसे मी यज्ञकारका आणि दिक्पाळादिक रक्षका. यज्ञी रगधिली आमुची अंबिका तुम्हा देखता. जेथे शिवासी नाही यज्ञ भाग, तेथे तुम्ही सिद्ध केवी करिता याग. जेवी दीप घटेसी पतंग, उल्हासे देखोणी. म्हणून इंद्रादिक जे दिक्पती, वृक्षी वळंघिले तेव्हा शिव भक्ती. बक्षिली अवदाने वमविती शिवगणते, ऐसी पीडा करुणी दिक्पाळा. वीरभद्र आला यागा जवळा, मग आज्ञा केली भूता सकळा. विझवा रे हा याग, द्विजांचे मस्तकी घट देऊनी. याग शांत करावया आणविती पाणी. एकते भूते लघु शंका करुणी, शांत केले हवण. कुरंग रूपे पळाला अंगार, मग तेने सेविले गिरी पाठार. जयवंत झाला शिवकुमार दक्ष व धोणिया, मग लागला वाद्यध्वनी. वीरभद्र निघाला शिवभुवनी, समस्त सैन्य पुढे करुणी. पावले कैलासा, तव अगस्ती वदे स्वामी. दक्षाचे प्रेत पडले रणभूमी, मग शिवगण उमपले योमी कैलास पंथे. मग दक्षरायाची कांता, ते स्वयंभू ननुची दुहिता. प्रसूता नामे महापतिव्रता, आली रणभूमिसी. तेथे सर्वही उठविले देखे वीर, परी पडिले दक्षाचे शिर. मग ते पतिव्रता सुंदर, काय करीती झाली. दक्षाचे रुंड त्या रणमंडळी, ते धरोणी राहिली वक्षास्थळी. तिचिया सत्वास्तव चंद्रमौळी, करील कृपा. आता अगस्ती प्रश्नील स्वामीसी, पुढारी दक्ष कथा ते कैसी. शिवदास गोमा प्रार्थी सोतयांसी, ते कथा परिसाता. इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे दक्ष चरित्रे वीरभद्र विजय वर्णन नाम 69तमाध्याय. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.